मालवणच्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काहीच दिवसांपूर्वी कोसळला। या दुर्घटना प्रकरणातला मुख्य आरोपी जयदीप आपटे विरोधात लुकआउट नोटीस काढण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा शिल्पकार असलेला जयदीप आपटे गेल्या 8 दिवसांपासून फरार आहे। त्याचा कुठेही थांगपत्ता लागत नाहीये। त्यामुळे सिंधुदुर्ग पोलिसांनी त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली। तर जयदीप आपटेचा पोलिसांना थांगपत्ता लागत नाहीये। त्यामुळे जयदीप आपटे नेमका गेलाय कुठे असा प्रश्न आता विचारला जातोय। आपटे विरोधात पोलिसांनी आता लुकआउट नोटीस ही जारी केली। तर जयदीप आपटेवरून संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला लक्ष्य केले। आपटे वर्षा बंगल्यावर लपून बसलाय का असा सवाल राऊतांनी विचारला, ज्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं। बघूया। मालवणच्या पुतळ्यासंदर्भात अद्याप मुख्य आरोपींना अटक झालेली नाही। मालवणच्या पुतळ्यासंदर्भात अजूनही ठेकेदार असतील, शिल्पकार असतील, हे फरार नाहीत, तर हे वर्षा बंगल्यावर तर लपून बसलेले नाहीत ना। किंवा त्या शिल्पकाराचे फोटो ज्या किल्ल्यांबरोबर आम्ही पाहतो आहोत, त्यांनी तर त्यांना लपवलेलं नाही ना, ही आता लोकांच्या मनामध्ये शंका आहे। वर्षावर आहेत का संजय राऊत असं म्हणताय? जयदीप आपटे वर्षावर आहेत का असं संजय राऊत म्हणताय? त्यांना म्हणा शोधायला या ना, इकडे हिंमत असेल तर या। आम्ही पूर्णपणे लवकरात तातडीने छत्रपती शिवाजी महाराजांचा रुबाबदार भव्य दिव्य असा पुतळा उभा करू। परंतु हा कोण आपटे, हा कुठे पळालाय, काय पळालाय, याला कुठेही सोडलं जाणार नाही। पळून जाणार कुठे? आणि म्हणून यामध्ये जे राजकारण करतायत लोक, त्यांना माझं सांगणं आहे, महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे। तुम्ही जोडे मारो आंदोलन केलंय, हे जोडे तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही जनता मारल्याशिवाय राहणार नाही। जयदीप आपटेला पकडणं म्हणजे ते डॉन मल्ला डायलॉग है ना, डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, तो डॉन को पकड़ना सिर्फ मुश्किल ही नहीं नामुमकिन है। तसे ते आपटे को पकडणं सिर्फ मुश्किल ही नहीं नामुमकिन है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।